प्रत्येक वर्षी लाखो लोक त्यांची रोड ड्रायव्हिंग चाचणी नापास होतात, कारण त्यांना गाडी चालवता येत नाही म्हणून नाही, तर त्यांना ड्रायव्हिंग परीक्षक नेमकं काय पाहतात हे समजत नाही म्हणून. चांगली बातमी अशी आहे की तुमची रोड टेस्ट पास होणं हे एक कौशल्य आहे जे तुम्ही शिकू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जगभरातील परीक्षक जे सुरक्षित ड्रायव्हिंगची सवयी तपासतात त्या दाखवणार आहे. तुम्ही पहिल्यांदा ड्रायव्हिंग टेस्ट देत असाल किंवा अपयशानंतर पुन्हा प्रयत्न करत असाल, हे तत्व तुम्हाला अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासू चालक बनण्यास मदत करू शकतात. चला सुरुवात करूया. खऱ्या रोड ड्रायव्हिंग टेस्टमध्ये मी काय अपेक्षित ठेवू शकतो? हा खूप छान प्रश्न आहे. जरी रोड टेस्ट देशानुसार किंवा वेगवेगळ्या लायसन्सिंग प्राधिकरणानुसार बदलत असल्या, तरी मूलभूत ड्रायव्हिंग कौशल्य जगभरात आश्चर्यकारकरित्या सारखीच तपासली जातात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात सामान्य हालचाली दाखवणार आहे, ज्या ड्रायव्हिंग परीक्षक तुमची सुरक्षित आणि जबाबदारपणे गाडी चालवण्याची क्षमता तपासण्यासाठी वापरतात. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रत्येक ड्रायव्हिंग कौशल्य शिकली, समजून घेतली आणि सरावली, तर तुम्ही चांगल्या प्रकारे तयार असाल आणि अनेक वेळा जगातील बहुतेक भागांतील प्रॅक्टिकल ड्रायव्हिंग टेस्टसाठी जास्तच तयार असाल. या कोर्समधील प्रात्यक्षिके ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या वाहनाचा वापर करून दाखवली आहेत. तथापि काही देशांमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या वाहनांमध्ये घेतल्या जातात. जर तुमची परीक्षा मॅन्युअल वाहनात होणार असेल, तर तुम्ही क्लच वापरणे, गिअर सहजपणे बदलणे आणि चढावर वाहनावर नियंत्रण ठेवणे या गोष्टींमध्येही सहज व्हायला हवं. परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षक तुम्हाला गाडी चालवायला सुरुवात करू देण्यापूर्वी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का ते दाखवायला सांगितले जाऊ शकतं. यामध्ये तुमचा लर्नर परमिट किंवा तात्पुरता ड्रायव्हिंग लायसन्स, आवश्यक असल्यास सरकारी ओळखपत्र, वाहनाची नोंदणी, विम्याचा पुरावा, विशेषतः तुम्ही स्वतःचं वाहन वापरत असाल तर यांचा समावेश असू शकतो. काही देशांमध्ये अतिरिक्त कागदपत्रांचीही आवश्यकता असू शकते, त्यामुळे तुमच्या अपॉइंटमेंटपूर्वी स्थानिक परवाना प्राधिकरणाच्या आवश्यकतेची नेहमी खात्री करा. वाहन सुरक्षा तपासणी. वाहन हलवण्यापूर्वी परीक्षक एक छोटी सुरक्षा तपासणी करू शकतो. तुमचं वाहन रस्त्यावर चालवण्यास योग्य आहे हे दाखवायला सांगितलं जाऊ शकतं. या तपासणीत विंडशील्ड स्वच्छ आणि मोठ्या भेगांशिवाय आहे का, विंडशील्ड वायपर्स व्यवस्थित चालतात का, हेडलाईट्स, ब्रेक लाईट्स आणि टर्न सिग्नल्स योग्यरित्या कार्यरत आहेत का, टायर सुरक्षित आणि योग्य प्रमाणात फुगवलेले आहेत का, सर्व सीट बेल्ट्स व्यवस्थित काम करत आहेत का याची खात्री करणं यांचा समावेश असू शकतो. परीक्षकाला हे जाणून घ्यायचे असते की तुम्ही आणि तुमचे वाहन दोघंही रस्त्यावर जाण्यास तयार आहात का. सामान्य रोड स्किल टेस्टमध्ये परीक्षक तुमच्या सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने विविध ड्रायव्हिंग क्रिया कशा करता हे पाहत असतो, ज्यामध्ये पार्किंग स्पेसमधून बाहेर पडणे, आवश्यक असल्यास फुटपाथच्या आधी थांबणे, रस्त्यावर विलीन होणे किंवा प्रवेश करणे, सुरक्षितपणे लेन बदलणे, उजवीकडे वळणे, डावीकडे वळणे, चौकात पोहोचणे आणि थांबणे, स्टॉप साईन्सचे पालन करणे, ट्रॅफिक सिग्नल्सला योग्य प्रतिसाद देणे, आवश्यक असल्यास रेल्वे फाटक ओलांडणे, शाळेच्या झोनमधून सुरक्षितपणे वाहन चालवणे, अरुंद रस्त्यावर यू-टर्न घेणे, परवानगी असल्यास मल्टीलेन रस्त्यावर यू-टर्न घेणे, 3 पॉइंट टर्न पूर्ण करणे, चढावर पार्किंग करणे, उतारावर पार्किंग करणे, वाहन सरळ मागे घेणे, दुसऱ्या वाहनामागे समांतर पार्किंग करणे, शंकूंच्या मध्ये समांतर पार्किंग करणे यांचा समावेश आहे. रोड टेस्ट दरम्यान परीक्षक तुमच्या एकूणच वाहन चालवण्याच्या सवयींची ही तपासणी करेल, ज्यामध्ये निरीक्षण कौशल्य, आरशांचा योग्य वापर, ब्लाइंड स्पॉट तपासणे, टर्न सिग्नलचा वापर, वेगावर नियंत्रण, लेनमध्ये योग्य स्थिती, स्टिअरिंगवर नियंत्रण आणि सुरक्षित आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता यांचा समावेश आहे. आता पहिल्या क्रियेसह सुरू करा, म्हणजे पार्किंग स्पेसमधून सुरक्षितपणे बाहेर पडणे. या प्रात्यक्षिकात तुम्ही पार्किंग स्पेसमधून सुरक्षितपणे बाहेर कसे पडावे हे शिकाल, जे बहुतेक रोड स्किल टेस्टमध्ये तुम्ही सर्वात आधी करावयाचे एक क्रियाकलाप आहे. परीक्षक तुमच्याकडून वाहनात प्रवेश केल्याच्या क्षणापासूनच उत्तम निरीक्षण कौशल्य, वाहनावर योग्य नियंत्रण आणि सुरक्षित निर्णय घेण्याची अपेक्षा करतो. ड्रायव्हरच्या सीटवर बसा आणि दरवाजा नीट बंद करा. तुमचा सीटबेल्ट लावा. वाहन हलवण्यापूर्वी परीक्षकानेही आपला सीटबेल्ट लावला आहे याची खात्री करा. यानंतर तुमची सीट अशी समायोजित करा की तुम्ही स्टिअरिंग व्हील, पेडल्स आणि सर्व वाहन नियंत्रण सहजपणे पोहोचू शकाल. मग तुमचा मागील आरसा आणि दोन्ही बाजूचे आरसे समायोजित करा, जेणेकरून वाहनाभोवतीचा सर्वोत्तम दृश्य तुम्हाला मिळेल. तुमचा उजवा पाय ब्रेक पेडलवर ठामपणे ठेवा. ब्रेकवर पाय ठेवून इंजिन सुरू करा. वाहन हलवण्यापूर्वी क्षणभर थांबा आणि तुमच्या आजूबाजूचे बारकाईने निरीक्षण करा.
डावीकडे बघा, उजवीकडे बघा, तुमचे आरसे तपासा. पादचारी, सायकल स्वार, इतर वाहने किंवा कोणतेही संभाव्य धोके याकडे लक्ष ठेवा. जर ते सुरक्षित असेल तर ट्रान्समिशन रिव्हर्समध्ये टाका. आता तुमचे वरचे शरीर वळवा आणि उजव्या खांद्यावरून मागील काचेतून बघा. लक्षात ठेवा, तुमचे आरसे उपयुक्त असले तरी मागे जाताना तुमचा मुख्य दृश्य मागील काचेतून असावा. उजव्या खांद्यावरून पाहत राहून हळूहळू पार्किंगच्या जागेतून मागे जा. गाडी मागे सरळपणे चालवा आणि पार्किंगची जागा पूर्णपणे सोडून देईपर्यंत वाहनावर पूर्ण नियंत्रण ठेवा. वाहन पूर्णपणे थांबवा. ट्रान्समिशन ड्राईव्हमध्ये टाका. आता पार्किंग लॉटच्या बाहेरच्या दिशेने हळूहळू पुढे जा. फुटपाथ जवळ पोचल्यावर तो ओलांडण्यापूर्वी पूर्णपणे थांबा. हा एक महत्वाचा टप्पा आहे जो अनेक चालक दुर्लक्ष करतात. फुटपाथवर पादचारी, मुले, सायकल स्वार, व्हीलचेअर वापरणारे किंवा कोणीही असल्यास डावीकडे आणि उजवीकडे काळजीपूर्वक बघा. लक्षात ठेवा, पादचाऱ्यांना नेहमीच प्राधान्य असते. फुटपाथ पूर्णपणे मोकळा झाल्यावर हळूहळू पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला या. आता डावीकडे बघा, उजवीकडे बघा आणि पुन्हा एकदा डावीकडे बघा येणाऱ्या वाहतुकीसाठी. रस्त्यावर प्रवेश करण्यापूर्वी सर्व येणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्या. डावी आणि उजवी लेन बदलणे. या प्रात्यक्षिकात तुम्ही रोड टेस्ट दरम्यान परीक्षक अपेक्षा करतो तसा सुरक्षितपणे लेन कशी बदलावी हे शिकाल. डावी लेन बदलले. सर्वप्रथम डावीकडे इंडिकेटर द्या. तुमच्या डाव्या आरशात नका. डाव्या खांद्यावरून डोके वळवून तुमचा ब्लाइंड स्पॉट तपासा. जर लेन मोकळी असेल तर अशा प्रकारे सहजपणे डाव्या लेनमध्ये जा. उजवी लेन मध्ये. आता पुन्हा उजव्या लेनमध्ये जाऊया. उजवीकडे इंडिकेटर द्या. तुमच्या उजव्या आरशात बघा. उजव्या खांद्यावरून डोके वळवून तुमचा ब्लाइंड स्पॉट तपासा. जर लेन मोकळी असेल तर अशा प्रकारे सहजपणे उजव्या लेनमध्ये जा. चौकात उजवी वळण. या प्रात्यक्षिकात तुम्ही चौकात सुरक्षितपणे उजवीकडे कसे वळावे तसेच लाल सिग्नलवर योग्य पद्धतीने उजवीकडे कसे वळावे हे शिकाल. उजवीकडे वळण्याची तयारी करताना उजवीकडे इंडिकेटर द्या. तुमच्या उजव्या बाजूच्या आरशात पला. डोकं वळवून उजव्या खांद्यावरून बघून तुमचा ब्लाइंड स्पॉट तपासा. जर लेन मोकळी असेल तर अशा प्रकारे सहजपणे उजव्या वळणाच्या लेनमध्ये जा. कारण सिग्नल लाल आहे, पहिल्या पांढऱ्या थांबारेषेच्या मागे पूर्णपणे थांबा. किमान 1, 2, 3 सेकंदांसाठी थांबून राहा. आता हळूहळू पुढे जा जोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या वाहतुकीचा स्पष्ट अंदाज येत नाही. सर्व वाहनांना आणि पादचाऱ्यांना वाट द्या. रस्ता मोकळा असल्यावर अशा प्रकारे सहजपणे उजवीकडे वळण पूर्ण करा. चौकात डावीकडे वळा. या प्रात्यक्षिकात तुम्ही चौकात सुरक्षितपणे डावीकडे कसे वळावे हे शिकाल. डावीकडे वळण्याची तयारी करताना डावीकडे इंडिकेटर द्या. तुमच्या डाव्या बाजूच्या आरशात पहा. डावीकडे डोके वळवून तपासा. जर लेन मोकळी असेल तर अशा प्रकारे सहजपणे डाव्या वळणाच्या लेनमध्ये जा. डावीकडे वळताना समोरून येणाऱ्या वाहनांना नेहमीच वाट द्यावी लागते, जसे की हे वाहन, जोपर्यंत तुमच्याकडे हिरवा बाण नाही. चौक मोकळा झाल्यावर अशा प्रकारे सहजपणे डावीकडे वळण पूर्ण करा. 3 सेकंदांसाठी पूर्णपणे कसे थांबावे. स्टॉप साइन जवळ येताना अशा प्रकारे पूर्णपणे थांबा. आता 1, 2 आणि 3 असे मोजा. मग जर चौक मोकळा असेल तर सुरक्षितपणे पुढे जा. या प्रात्यक्षिकात तुम्ही 2 पार्क केलेल्या वाहनांमध्ये सुरक्षितपणे समांतर पार्किंग कसे करावे हे शिकाल. पार्किंगच्या जागेजवळ येताना उजवीकडे इंडिकेटर द्या. तुमच्या उजव्या बाजूच्या आरशात नीट लक्ष देऊन पहा. तुमचा ब्लाइंड स्पॉट व्यवस्थित तपासा आणि समोरच्या वाहनाच्या बरोबरीने तुमची गाडी हळूवारपणे आणा. अगदी अशा प्रकारे. 1 मिनिट थांबा. आता गाडी रिव्हर्स गिअरमध्ये टाका आणि अतिशय सावधगिरीनं हळूहळू मागे जा, जोपर्यंत तुम्हाला गाडीचे टेल लाईट स्पष्टपणे दिसत नाहीत. अगदी अशा प्रकारे. आता स्टिअरिंग व्हील पूर्णपणे उजवीकडे वळवा आणि हळूहळू पार्किंगच्या जागेत मागे जा.
जेव्हा तुमचे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या कर्ब पासून साधारणपणे 12 इंच इतक्या अंतरावर येईल तेव्हा तुम्ही तिथेच थांबा. यानंतर तुमच्या गाडीचे स्टिअरिंग व्हील पूर्णपणे डाव्या बाजूला वळवून घ्या आणि मग अगदी हळूहळू त्या रिकाम्या जागेत मागे जात राहण्याची प्रक्रिया सुरू ठेवा. कृपया आता तुम्ही तुमचे स्टिअरिंग व्हील अतिशय सावधगिरीने आणि हळूहळू फिरवून चाके पूर्णपणे सरळ रेषेत आणा आणि त्यानंतर तुमचे वाहन सुरक्षितपणे एका जागी स्थिर करून पूर्णपणे थांबा, जेणेकरून पुढील हालचाल करणं अधिक सोपे आणि सुरक्षित होईल. याची कृपया नोंद घ्यावी. वाहन आता पार्किंगच्या जागेत मध्यभागी आणि कर्बपासून सुमारे 12 इंच अंतरावर आहे. तुम्ही दोन वाहनांमध्ये यशस्वीरित्या समांतर पार्किंग केले आहे. पार्किंगच्या जागेतून बाहेर पडण्यासाठी डावीकडे इंडिकेटर द्या. तुमचा डावा आरसा तपासा, ब्लाइंड स्पॉट तपासा, ड्राईव्हमध्ये गिअर टाका आणि सुरक्षित असल्यास गाडी हळूहळू पुढे घ्या. कोणच्या दरम्यान समांतर पार्किंग? या प्रात्यक्षिकात तुम्ही कोणच्या दरम्यान सुरक्षितपणे समांतर पार्किंग कसे करावे हे शिकाल, जे अनेक रोड टेस्टमधील सर्वात आव्हानात्मक कृतींपैकी एक आहे. पुरेशी सराव केल्यास तुम्ही ही कृती आत्मविश्वासाने करू शकता, कोणतेही कोण किंवा कर्ब न लागता. समांतर पार्किंगच्या भागाजवळ जाताना तुमचे वाहन कोणच्या समांतर लावा आणि वाहनाचा मागचा भाग पहिल्या कोणांच्या सेटशी सरळ येईल अशा ठिकाणी थांबा. अगदी असे. आता वाहन रिव्हर्समध्ये टाका आणि हळूहळू मागे जाऊ लागा. पॅसेंजर साईडच्या खिडकीतून तुम्हाला समोरचा कोण दिसेपर्यंत रिव्हर्समध्ये जात राहा, मग थांबा. यानंतर स्टिअरिंग व्हील पूर्णपणे उजवीकडे वळवा. खूप हळू आणि नियंत्रणात वेग ठेवत पार्किंगच्या जागेत हळूहळू मागे जात राहा. जेव्हा वाहन कर्बपासून अंदाजे 12 इंच अंतरावर येईल तेव्हा थांबा. आता स्टिअरिंग व्हील पूर्णपणे डावीकडे वळवा आणि तुमचे वाहन कोणांच्या आत पूर्णपणे पार्किंगच्या जागेत येईपर्यंत हळूहळू मागे जात राहा. कर्बला पोचण्यापूर्वी थांबा. गरज असल्यास तुमचे वाहन कोणांच्या मध्ये आणि कर्बच्या समांतर व्यवस्थित ठेवण्यासाठी स्टिअरिंगमध्ये थोडे बदल करा. अगदी असंच. छान. तुम्ही समांतर पार्किंगची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आता आपण सुरक्षितपणे पार्किंगच्या जागेतून बाहेर पडूया. वाहन रिव्हर्समध्ये टाका आणि थोडं मागे जा, जेणेकरून बाहेर पडायला पुरेशी जागा मिळेल. समजा ड्राईव्हमध्ये शिफ्ट करा. स्टिअरिंग व्हील पूर्णपणे डावीकडे वळवा आणि हळूहळू पुढे जा. पार्किंगच्या जागेतून बाहेर पडा. तुमच्या वाहनाचा पुढचा भाग समोरील कोणाच्या पुढे गेल्यावर स्टिअरिंग व्हील सरळ करा आणि सुरक्षितपणे ट्रॅफिक लेनमध्ये पुढे जा. आता आपण 3 बिंदू वळण सुरक्षितपणे कसे करायचे ते दाखवूया. 3 बिंदू वळणाचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा रस्ता युटर्न घेण्यासाठी पुरेसा रुंद नसतो आणि आपल्याला वाहनाची दिशा बदलायची असते. रस्ता मोकळा असल्यावर उजवीकडील वळणाचा सिग्नल द्या. तुमचा मागील दृश्य आरसा तपासा. मग उजव्या खांद्यावरून मागे पाहून हेड चेक करा. येणारी वाहने, पादचारी, सायकल स्वार आणि इतर रस्त्यावरील वापरकर्ते आहेत का ते पहा. जर ते सुरक्षित असेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूला गाडी थांबा आणि पूर्णपणे थांबा. यानंतर डाव्या वळणाचा सिग्नल द्या. तुमचा मागील दृश्य आरसा तपासा. मग डाव्या बाजूचा आरसा तपासा आणि डाव्या खांद्यावरून मागे पाहून हेड चेक करा. जेव्हा सुरक्षित असेल तेव्हा गाडी हलवण्यापूर्वी स्टिअरिंग व्हील पूर्णपणे डावीकडे वळवा. मग सावकाश रस्ता ओलांडून समोरच्या कडेला जा. कडेला पोचण्यापूर्वी थांबा. तुमच्या वाहनाचा पुढचा भाग कडेला लागणार नाही इतकी जागा ठेवा. गिअर रिव्हर्समध्ये टाका. मागील काचेतून बघा. दोन्ही बाजूंनी येणारी वाहतूक, पादचारी आणि इतर धोके आहेत का ते तपासा. स्टिअरिंग व्हील पूर्णपणे उजवीकडे वळवा. मग सावकाश रस्ता ओलांडून विरुद्ध बाजूला मागे जा, जोपर्यंत तुमचं वाहन नवीन दिशेला योग्यरित्या सरळ होत नाही. पूर्णपणे थांबा. गिअर ड्राईव्हमध्ये टाका. रस्ता मोकळा आहे याची खात्री करण्यासाठी शेवटचा हेड चेक करा. जेव्हा सुरक्षित असेल तेव्हा योग्य लेनमध्ये पुढे जा. स्टिअरिंग व्हील सरळ करा. गाडी हळूहळू वेगात घ्या आणि सुरक्षितपणे चालवत राहा. सरळ रेषेत मागे जाणे. या प्रात्यक्षिकात
तुम्ही सरळ रेषेत मागे जाण्याची कृती सुरक्षितपणे कशी करावी हे शिकाल, जी तुमच्या रोड स्किल टेस्टमध्ये येणाऱ्या सामान्य सरावांपैकी एक आहे. ही महत्वाची नियम लक्षात ठेवा. प्रत्येक कृतीपूर्वी नेहमी तुमचा हेतू सिग्नलद्वारे दाखवा. इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना तुम्ही काय करणार आहात हे आधीच कळवा. चांगले चालक त्यांच्या हेतूंचा इतरांना इशारा देतात आणि परीक्षकांना तुमच्या रोड टेस्टमध्ये हा सुरक्षित ड्रायव्हिंगचा सवय दिसण्याची अपेक्षा असते. तुमचा उजवा वळणाचा सिग्नल सुरू करून सुरुवात करा. तुमचा मागील दृश्य आरसा, मग उजव्या बाजूचा आरसा आणि मग डोक्याने मागे पहा. जर ते सुरक्षित असेल तर हळूवारपणे रस्त्याच्या उजव्या बाजूला गाडी घ्या आणि पूर्णपणे थांबा. आता तुमच्या वाहनाच्या आजूबाजूला काळजीपूर्वक पहा. मागे जाण्याची कृती सुरू करण्यापूर्वी रस्ता येणाऱ्या वाहनांपासून, पादचाऱ्यांपासून, सायकलस्वारांपासून आणि इतर कोणत्याही धोक्यांपासून मोकळा आहे याची खात्री करा. जेव्हा सुरक्षित असेल तेव्हा तुमचा डावा हात स्टिअरिंग व्हीलवर 12 वाजेच्या स्थितीत ठेवा. तुमचा उजवा हात प्रवासी सीटच्या मागे ठेवा. आता तुमचे वरचे शरीर वळवा आणि उजव्या खांद्यावरून मागच्या काचेतून सरळ बघा. मागे जाताना हेच तुमचे मुख्य दृश्य असावे. तुमचे आरसे आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास मदत करू शकतात, पण तुमचे मुख्य लक्ष मागच्या काचेतूनच असावे. गिअर रिव्हर्समध्ये टाका. ब्रेक हळूवारपणे सोडा आणि खूप सावकाश मागे जाऊ लागा. वाहन सुमारे 30 ते 40 फूट मागे घ्या आणि वाहन सरळ रेषेत जाईल यासाठी हलक्या स्टिअरिंग सुधारणा करा. लक्षात ठेवा, मागे जाताना तुमची दृश्यमानता कमी होते आणि वाहनावर नियंत्रण ठेवणे पुढे चालवण्यापेक्षा अधिक कठीण असते. हा प्रकार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हळू, सुरळीत आणि नियंत्रित हालचाली महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही आवश्यक अंतर मागे गेला असाल तेव्हा वाहन पूर्णपणे थांबवा. तुमचा पाय ब्रेक पेडलवर घट्ट ठेवा. गिअर ड्राईव्हमध्ये टाका. पुन्हा पुढे जाण्यापूर्वी सर्व बाजूंनी पहा आणि पुढे जाणे सुरक्षित आहे याची खात्री करा. तुम्ही पुन्हा ट्रॅफिक लेनमध्ये येणार आहात हे दाखवण्यासाठी डाव्या बाजूचा टर्न सिग्नल लावा. तुमचा मागील आरसा आणि मग डाव्या बाजूचा आरसा तपासा. तुमच्या डाव्या खांद्यावरून डोकावून ब्लाइंड स्पॉट तपासा. लेन मोकळी असताना हळूवारपणे ट्रॅफिकमध्ये पुन्हा सामील व्हा. टर्न सिग्नल बंद करा आणि सुरक्षितपणे वाहन चालवत राहा. या प्रात्यक्षिकात तुम्ही कर्ब असलेल्या चढावर सुरक्षितपणे पार्किंग कसे करावे हे शिकाल. ही कृती अनेक रोड स्किल परीक्षांमध्ये सामान्यपणे तपासली जाते. उद्दिष्ट असे आहे की ब्रेक निकामी झाल्यास तुमचे वाहन मागे घसरू नये यासाठी कर्बला वाहन थांबू द्यावे. चढावर पार्किंग करण्यास सांगितल्यावर उजव्या बाजूचा टर्न सिग्नल लावा. तुमचा मागील आरसा आणि मग उजव्या बाजूचा आरसा तपासा. तुमच्या उजव्या खांद्यावरून डोकावून ब्लाइंड स्पॉट तपासा. जर सुरक्षित असेल तर कर्बजवळ गाडी थांबवा आणि पूर्णपणे थांबा. यानंतर स्टिअरिंग व्हील कर्ब पासून दूर वळवा. गिअर न्यूट्रलमध्ये टाका आणि ब्रेकवरून पाय हळूहळू सोडा, जेणेकरून वाहन हळूवार मागे जाऊन पुढच्या टायरचा मागचा भाग कर्बवर सुरक्षितपणे टेकू शकेल. टायर कर्बवर घट्ट टेकल्यावर ब्रेक पेडल दाबा. गिअर पार्किंगमध्ये टाका आणि पार्किंग ब्रेक घट्ट लावा. आता तुमचे वाहन सुरक्षितपणे स्थिर आहे आणि मागे घसरून जाण्यापासून संरक्षित आहे. जेव्हा तुम्ही निघायला तयार असाल तेव्हा गरज असल्यास इंजिन सुरू करा. ब्रेक पेडल दाबा आणि पार्किंग ब्रेक सोडा. गिअर ड्राईव्हमध्ये टाका. तुमचा डाव्या बाजूचा टर्न सिग्नल सुरू करा. तुमचा मागील आरसा आणि मग डाव्या बाजूचा आरसा तपासा. डाव्या खांद्यावरून मागे पाहून हेड चेक करा. जेव्हा सुरक्षित असेल तेव्हा स्टिअरिंग व्हील रस्त्याकडे वळवा. गाडी हळूहळू प्रवासाच्या लेनमध्ये आणा. स्टिअरिंग व्हील सरळ करा आणि सुरक्षितपणे गाडी चालवत राहा. उतारावर पार्किंग. या प्रात्यक्षिकात तुम्ही कर्बसह उतारावर सुरक्षितपणे पार्किंग कसे करावे हे शिकाल. ही कृती दाखवते की तुम्ही उतारावर तुमचे वाहन योग्यरित्या कसे सुरक्षित करता आणि सुरक्षितपणे वाहतुकीत पुन्हा कसे सामील होता. उतारावर पार्किंग ही एक महत्त्वाची रोड टेस्ट कृती आहे, कारण यामुळे तुम्हाला ब्रेक फेल झाल्यास तुमचे वाहन घसरू नये यासाठी काय करावे हे माहीत आहे का हे दाखवते. तुमच्या पार्किंगच्या जागेजवळ येताना उजवीकडे इंडिकेटर द्या. तुमचा उजवा आरसा तपासा. उजव्या खांद्यावरून मागे पाहून हेड चेक करा
आणि मग सुरक्षितपणे गाडी कर्बपासून सुमारे 4 इंच अंतरावर थांबवा. तुमचे वाहन पूर्णपणे थांबल्यावर स्टिअरिंग व्हील पूर्णपणे उजवीकडे वळवा. यानंतर ट्रान्समिशन न्यूट्रलमध्ये टाका आणि ब्रेक हळूवार सोडा, ज्यामुळे वाहन हळूहळू पुढे जाईल आणि पुढचा टायर हलक्या प्रमाणात कर्बला लागेल. अगदी असंच. आता ट्रान्समिशन पार्कमध्ये टाका आणि पार्किंग ब्रेक घट्ट लावा. छान. आता तुमचे वाहन उतारावर पार्किंगसाठी योग्य प्रकारे सुरक्षित केले आहे. आता आपण सुरक्षितपणे पार्किंगची जागा सोडूया. डावीकडे इंडिकेटर द्या, डावा आरसा तपासा आणि डाव्या खांद्यावरून मागे पाहून हेड चेक करा. रस्ता मोकळा असल्यावर पार्किंग ब्रेक सोडा, ड्राईव्हमध्ये गिअर टाका आणि काळजीपूर्वक कर्बपासून वाहन पुढे घ्या. वाहतूक मार्गात प्रवेश करताना स्टिअरिंग व्हील सरळ करा आणि सुरक्षितपणे वाहन चालवत राहा. लक्षात ठेवा, परीक्षक योग्य आरसा तपासणी, ब्लाइंड स्पॉट तपासणी, स्टिअरिंग व्हीलची योग्य दिशा, गाडीवर मऊ नियंत्रण आणि पार्किंग ब्रेकचा योग्य वापर पाहत असतो. यापैकी कोणतीही पायरी चुकल्यास तुमच्या रोड टेस्टमध्ये गुण वजा होऊ शकतात. आता अरुंद रस्त्यावर सुरक्षितपणे युटर्न कसा घ्यावा हे आपण दाखवूया. कारण रस्ता पुरेसा रुंद नाही की तुम्ही तुमच्या मार्गावरून युटर्न पूर्ण करू शकाल. त्यामुळे प्रथम तुम्हाला रस्त्याच्या उजव्या बाजूच्या खांद्यावर गाडी थांबवावी लागेल. सुरुवात म्हणून तुमचा उजवा टर्न सिग्नल सुरू करा. तुमचा मागील आरसा तपासा, मग उजव्या बाजूचा आरसा तपासा. तुमच्या उजव्या खांद्यावरून मागे पाहून ब्लाइंड स्पॉट तपासण्यासाठी डोके वळवून पहा. जर सुरक्षित असेल तर काळजीपूर्वक उजव्या खांद्यावर खोलवर गाडी घ्या आणि पूर्णपणे थांबा. आता तुमचा डावा टर्न सिग्नल सुरू करा. तुमचा मागील आरसा तपासा, मग डाव्या बाजूचा आरसा तपासा आणि डाव्या खांद्यावरून डोकं वळवून पहा. जेव्हा दोन्ही बाजूंनी रस्ता पूर्णपणे मोकळा असेल तेव्हा डावीकडे वळत रस्त्यावरून युटर्न सुरू करा. वळत रहा जोपर्यंत तुम्ही समोरच्या खांद्यावर पोहोचत नाही, मग गाडी पूर्णपणे थांबवा. समोरच्या खांद्यावर थांबण्याचं कारण म्हणजे तुम्ही पुन्हा रस्त्यावर येण्यासाठी तयारी करत असताना वाहतुकीच्या सामान्य प्रवाहात अडथळा येऊ नये किंवा तो अडवू नये. जेव्हा पुढे जाणे सुरक्षित असेल तेव्हा पुन्हा डावा सिग्नल द्या, आरसे तपासा, डोके वळवून पहा आणि तुमच्या मार्गातील लेनमध्ये सुरळीतपणे मिसळा. आता आपण बहुपदरी रस्त्यावर सुरक्षितपणे युटर्न कसा घ्यावा हे दाखवूया. जेव्हा रस्ता मोकळा असेल तेव्हा डावा टर्न सिग्नल सुरू करा. तुमचा मागील आरसा तपासा, मग डाव्या बाजूचा आरसा तपासा. तुमच्या डाव्या खांद्यावरून मागे पाहून हेड चेक करा, म्हणजेच ब्लाइंड स्पॉट तपासा. जर ते सुरक्षित असेल तर सुरळीतपणे डाव्या लेनमध्ये जा आणि पुढे जा. आता पुन्हा डावीकडे सिग्नल द्या, मागील आरसा तपासा, मग डाव्या बाजूचा आरसा तपासा आणि मग डोके वळवून पहा. जर ते सुरक्षित असेल तर सुरळीतपणे मधल्या सामायिक डाव्या टर्न लेनमध्ये जा. एकदा तुम्ही योग्यरित्या मधल्या केंद्र लेनमध्ये पोचलात की गती कमी करा आणि पूर्णपणे थांबा. सर्व समोरून येणाऱ्या वाहनांना, पादचाऱ्यांना, सायकलस्वारांना आणि इतर कोणत्याही रस्त्यावरील वापरकर्त्यांना मार्ग द्या. जेव्हा रस्ता पूर्णपणे मोकळा असेल तेव्हा प्रथम स्टिअरिंग व्हील पूर्णपणे डावीकडे वळवा आणि मग एकसंध सुरळीत हालचालीत बाहेरील लेनमध्ये युटर्न घ्या. स्टिअरिंग व्हील सरळ करा, सुरळीतपणे वेग वाढवा आणि सुरक्षितपणे वाहन चालवत राहा. रोड स्किल टेस्टमध्ये नापास होण्याची कारणे राज्य किंवा देशानुसार वेगवेगळी असतात. तरीही परवाना अधिकाऱ्यांकडून काही असुरक्षित ड्रायव्हिंगला त्वरित अपयश मानले जाते, कारण त्या तुमच्यासाठी आणि इतर वाहन चालकांसाठी अनावश्यक धोका निर्माण करतात. सामान्यतः कोणतंही गंभीर वाहतूक उल्लंघन, धोकादायक हालचाल किंवा असुरक्षित वाहन चालक वर्तन ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते त्याला आपोआप अपयश येऊ शकते. जगभरातील रोड स्किल टेस्टमध्ये आढळणाऱ्या काही सर्वात सामान्य आपोआप अपयश येण्याच्या घटना पुढीलप्रमाणे आहेत. वाहतुकीमध्ये मागे आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला अरुंद रस्त्यावर युटर्न घेण्यास सांगितले आणि तुम्ही ती हालचाल पूर्ण करू शकत नसाल तर पुढे जाण्यासाठी वाहतुकीमध्ये मागे जाणं हे अनेक ठिकाणी त्वरित अपयश मानले जाते, कारण त्यामुळे धोकादायक वाहतूक संघर्ष निर्माण होतो. वाहतूक अडथळा ओलांडणे. योग्य रस्त्याचा वापर न करता उंचवलेला मध्यभाग, मध्यवर्ती विभाजक, वाहतूक बेट किंवा इतर वाहतूक अडथळ्यावरून वाहन चालवणे. रस्त्याबाहेर वाहन चालवणे. योग्य कारण नसताना तुमचे वाहन
खांदा, फुटपाथ, गवत किंवा सामान्य वाहन वाहतुकीसाठी नसलेल्या इतर कोणत्याही भागावर नेणे म्हणजे रस्त्याबाहेर जाणे. परीक्षकाचे आदेश न पाळणे. रोड टेस्ट दरम्यान परीक्षकाच्या कायदेशीर सूचनांकडे दुर्लक्ष करणे किंवा वारंवार त्या न पाळणे. प्राधान्य हक्क न देणे. झेब्रा क्रॉसिंग किंवा फुटपाथवर असलेल्या पादचाऱ्यांना, आपत्कालीन वाहनांना किंवा कायदेशीर प्राधान्य असलेल्या इतर वाहनांना प्राधान्य न देणे. फुटपाथवर चढणे किंवा त्याला धडक देणे. वळताना, पार्किंग करताना किंवा इतर कोणतीही कृती करताना फुटपाथवरून जाणे किंवा त्याला धडक देणे. वारंवार खराब वाहन चालवण्याच्या सवयी. एज दरम्यान वारंवार टर्न सिग्नल न वापरणे, आरशात न पाहणे किंवा ब्लाइंड स्पॉट तपासणे विसरणे यामुळे अपयश येऊ शकतं. उदाहरणार्थ, आवश्यक टर्न सिग्नल किंवा डोके वळून पाहणे वारंवार चुकवणे हे असुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयी दर्शवते. स्थिर वस्तूला धडक देणे. पार्क केलेल्या वाहनाला, ट्रॅफिक कोनला, पोस्ट बॉक्सला, साइन पोस्टला, कचऱ्याच्या डब्याला किंवा इतर कोणत्याही स्थिर वस्तूला धडक देणे. अति वेगानं वाहन चालवणे. ठरवलेल्या वेग मर्यादेपेक्षा खूप जास्त किंवा वाहतुकीच्या सामान्य प्रवाहापेक्षा खूप कमी वेगाने कारण नसताना वाहन चालवणे. अनेक ठिकाणी ठरवलेल्या वेगमर्यादेपेक्षा 10 मैलांपेक्षा जास्त किंवा कमी वेगाने वाहन चालवल्यास आपोआप अपयश येऊ शकतं. शाळा क्षेत्रात वेगमर्यादा ओलांडणे. शाळा क्षेत्रातील कमी वेगमर्यादा लागू असताना ती ओलांडणे. चुकीची लेन बदल. सिग्नल न देता लेन बदलणे, आरसे आणि ब्लाइंड स्पॉट्स न तपासणे, आधीच व्यापलेल्या लेनमध्ये जाणे किंवा असुरक्षितपणे लेन बदलणे. अयोग्य निरीक्षण. चौकात प्रवेश करण्यापूर्वी, वाहतुकीत मिसळताना, लेन बदलताना किंवा समोरून येणाऱ्या वाहनासमोर बाहेर पडताना वाहतूक व्यवस्थित न पाहणे. चुकीचे ओव्हरटेकिंग, पासिंग. इतर वाहनाला ओव्हरटेक करणे प्रतिबंधित असताना किंवा ती कृती सुरक्षितपणे पूर्ण करता येत नसताना ओव्हरटेक करणे. चुकीचं सिग्नल देणे. चुका सिग्नल देणे, सिग्नल न देणे किंवा इतर वाहन चालकांना योग्य वेळी इशारा मिळेल इतक्या उशिरा सिग्नल देणे. उदाहरणार्थ, डावीकडे वळण्याचा सिग्नल देऊन उजवीकडे वळणे किंवा उजवीकडे वळण्याचा सिग्नल देऊन डावीकडे वळणे. चुकीचे वळण. चुकीच्या लेनमधून वळणे, खूप रुंद वळणे, कोपरा कापणे किंवा चुकीच्या लेनमध्ये वळणे. वाहतूक अडथळा निर्माण काय. कारण नसताना थांबून सुरक्षितपणे पुढे जाता येईल अशा वेळी खूप जास्त वेळ संकोच करून किंवा वाहतुकीस धोका निर्माण करून वाहतुकीचा सामान्य प्रवाह अडवणे किंवा अनावश्यकपणे विलंब करणे. रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना नियम ओळखी. रेल्वे क्रॉसिंगवर थांबणे, प्राधान्य देणे किंवा आवश्यक प्रक्रिया पाळणे यामध्ये अपयश येणे किंवा सुरक्षित नसताना क्रॉस करण्याचा प्रयत्न करणे. नेहमी रेल्वे क्रॉसिंगवरील सिग्नल, गेट्स आणि इशारे पाळा. स्टॉप साईन किंवा लाल सिग्नल तोडलं. स्टॉप साईनवर पूर्णपणे थांबत न येणे किंवा कायदेशीर परवानगीशिवाय लाल सिग्नल ओलांडणे हे गंभीर वाहतूक उल्लंघन मानले जाते आणि सहसा यामुळे आपोआप अपयश येते. वाहतूक अपघात घडवून आणणे. रोड टेस्ट दरम्यान टाळता येण्यासारख्या वाहतूक अपघातात सामील झाल्यास त्याची तीव्रता काहीही असो, जवळजवळ नेहमीच त्वरित अपयश येते. रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवणे. वाहतुकीच्या योग्य दिशेच्या विरुद्ध वाहन चालवणे, परवानगीशिवाय विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाणे किंवा एकेरी रस्त्यावर चुकीच्या दिशेने प्रवेश करणे हे अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करते आणि आपोआप अपयश मानले जाते. चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे. प्रवासासाठी योग्य लेन राखण्यात अपयश येणे, चुकीच्या लेनमध्ये वळणे किंवा वळण किंवा लेन बदलताना चुकीच्या लेनमध्ये राहणे. जर त्यामुळे असुरक्षित वाहतूक परिस्थिती निर्माण झाली तर आपोआप अपयश येऊ शकते. परीक्षकाची हस्तक्षेप. जर परीक्षकाला अपघात किंवा इतर धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी स्टिअरिंग व्हील पकडावे लागले, ब्रेक दाबावे लागले, वाहनाचा ताबा घ्यावा लागला किंवा त्वरित तोंडी सूचना द्यावी लागली तर रोड टेस्ट जवळजवळ नेहमीच आपोआप अपयशात संपते. शेवटचा सल्ला. लक्षात ठेवा, परीक्षक आपल्याकडून परिपूर्ण वाहन चालवण्याची अपेक्षा करत नाही. लहान चुका केवळ गुण वजा होण्यास कारणीभूत ठरू शकतात, पण गंभीर सुरक्षाविषयक उल्लंघनांमुळे रोड टेस्ट त्वरित संपुष्टात येऊ शकते. रोड टेस्टचा उद्देश म्हणजे तुम्ही मोटार वाहन सुरक्षितपणे, आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे चालवू शकता का हे ठरवणं. परीक्षेदरम्यान उत्तम निरीक्षण कौशल्य दाखवा. वारंवार आरसे वापरा. ब्लाइंड स्पॉट तपासा. वाहतूक चिन्हे आणि सिग्नलचं पालन करा. योग्य वेग राखा आणि नेहमी सुरक्षित वाहन चालवण्याचे निर्णय घ्या. जर तुम्ही सातत्याने सुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयी दाखवल्या, परीक्षकाच्या सूचनांचं पालन केलं आणि संपूर्ण चाचणी दरम्यान शांत व लक्ष केंद्रित ठेवलं तर पहिल्याच प्रयत्नात रोड स्किल टेस्ट उत्तीर्ण होण्याची तुमची शक्यता खूपच वाढेल. जर तुमची रोड टेस्ट अपयशी ठरली तर निराश होऊ नका, परीक्षकावर राग काढू नका किंवा स्वतःवरचा आत्मविश्वास गमावू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन चालक मोटार वाहन सुरक्षितपणे चालवू शकतो याची खात्री करणे हे परीक्षकाचे मुख्य कर्तव्य आहे.
जर परीक्षकाने तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मंजुरी दिली नाही, तर बहुतेक वेळा असे होते कारण त्यांनी काही वाहन चालवण्याच्या सवयी किंवा सुरक्षिततेशी संबंधित गोष्टी पाहिल्या असतात, ज्या स्वतंत्रपणे वाहन चालवण्यापूर्वी सुधारण्याची गरज असते. परिणाम अपयश म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पहा, ज्यामुळे तुम्ही अधिक सुरक्षित, आत्मविश्वासू आणि कुशल चालक बनू शकता. परीक्षकाच्या टिप्पण्या आणि अभिप्रायाकडे बारकाईने लक्ष द्या. ज्या भागांमध्ये तुम्ही गुण गमावले ते ओळखा आणि त्या विशिष्ट कौशल्यांचा सराव करा, जोपर्यंत तुम्ही ती सुरक्षितपणे, आत्मविश्वासाने आणि सातत्याने करू शकत नाही. तुम्ही तुमच्या वाहन चालवण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी घालवलेला प्रत्येक तास केवळ पुढील रोड टेस्ट उत्तीर्ण होण्याची शक्यता वाढवेल असे नाही, तर तो तुम्हाला आयुष्यभरासाठी अधिक सुरक्षित चालक बनवेल. अनेक उत्कृष्ट चालकांनी पहिल्याच प्रयत्नात त्यांची रोड टेस्ट उत्तीर्ण केलेली नव्हती. फरक एवढाच होता की त्यांनी त्यांच्या चुका ओळखून त्यातून शिकण्याची तयारी दाखवली, चिकाटीने सराव केला आणि अधिक चांगली तयारी करून परतले. अनेक देशांमध्ये, राज्यांमध्ये किंवा परवाना देणाऱ्या अधिकार क्षेत्रांमध्ये तुम्हाला पुन्हा रोड टेस्ट देण्यापूर्वी ठराविक कालावधी, बहुतेक वेळा 24 तास किंवा त्याहून अधिक थांबावे लागते. तो वेळ शहाणपणाने वापरा. ज्या हालचाली तुम्हाला सर्वात कठीण वाटल्या त्यांचा सराव करा, तुमच्या कमकुवत भागांना बळकटी द्या आणि गाडी चालवताना आत्मविश्वास वाढवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही हार मानू नका. प्रत्येक अपयशी प्रयत्नातून मौल्यवान अनुभव मिळतो. योग्य दृष्टिकोन, सातत्यपूर्ण सराव आणि दृढ निश्चयानं तुम्ही तुमच्या कमतरता दूर करू शकता आणि यशस्वी होऊ शकता. लक्षात ठेवा, उद्दिष्ट फक्त रोड टेस्ट पास करणे नाहीये. हे आहे की तुम्ही एक सुरक्षित, जबाबदार आणि आत्मविश्वासू चालक व्हा, जो स्वतःचे, तुमच्या प्रवाशांचे आणि रस्त्यावर इतर सर्वांचे संरक्षण करू शकेल. सराव करत राहा, सकारात्मक राहा आणि जेव्हा तुम्ही पुढच्या रोड टेस्टसाठी परत याल, तेव्हा आधीपेक्षा अधिक तयारीने आणि आत्मविश्वासाने या. स्वतःवर विश्वास ठेवा, सुरक्षितपणे गाडी चालवा आणि शिकणे कधीही थांबवू नका.